नमस्कार, सुहाणीच किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कोकणातील पारंपरिक पद्धतीची कुळथाची उसळ। पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये ही कुळथाची उसळ कोकणामध्ये खास करून बनवली जाते। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर आपल्याला मोड आलेले कुळीथ घ्यायचे आहेत। तर हे कुळीथ पहिले 1 दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आणि त्यानंतर त्यातले पूर्ण पाणी काढून घ्यायचे आणि त्यानंतर कोरड्या कापडामध्ये घट्ट बांधून ठेवायचे, म्हणजे त्याला व्यवस्थित असे मोड येतात। तर इथे पाहताय तुम्ही खूप मस्त आणि चांगले असे मोड आलेले आहेत। तर एका कुकरमध्ये हे कुळीथ घालून घेतले आहेत। आता यामध्ये पाणी घालून घेते आणि आपल्याला हे कुळीथ व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत। तर हे चवीला तुरट आणि गोडसर असतात। तर हे शिजायला आपल्याला जास्त वेळ लागतो, तर त्यासाठी इथे मी कुकरमध्ये शिजवून घेते। तर 4 शिट्ट्या इथे मी कुकरच्या काढून घेतल्या आहेत आणि इथे पाहताय तुम्ही मस्त असे कुळीथ व्यवस्थित असे शिजलेले आहेत। आता आपल्याला लगेचच फोडणीची तयारी करायची आहे। तर त्यासाठी कढई गॅसवरती ठेवली आहे आणि कढई व्यवस्थित गरम झाली आहे। आता यामध्ये आपल्याला 1 मोठा चम्मचभर तेल घालायचे आहे। तर तेल घातल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। त्यातला जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघून जाईपर्यंत कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा। कांदा परतून घेतला। आता यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पाने घालून घेते। आता यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे। तर टोमॅटो कांदा व्यवस्थित हे मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचे। आता व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये काही मसाले घालायचे आहेत। तर पाव चम्मच हळद, 1.5 चम्मचभर तिखट घातले आहे आणि त्यानंतर अर्धा चम्मचभर बेडगी मिरचीचे तिखट घालायचे, म्हणजे त्याने रंग खूप छान येतो। त्यानंतर ते मसाले व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे, परतून घ्यायचे आणि आता आपल्याला पाव वाटीभर गोडा मसाला घालायचा आहे। तर गोडा मसाल्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर तुम्ही ते चेक करू शकता। तर हे मसाले व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता यामध्ये शिजवलेले कुळीथ घालायचे आहेत। काही ठिकाणी हुलग्याची उसळ सुद्धा बोलले जाते। तर कोकणामध्ये बरेच कुळथाचे प्रकार बनवले जातात। कुळथाची पिठी, कुळथाची उसळ, तसेच कुळथाचे सूप, कुळथाची आमटी असे बरेच प्रकार बनवले जातात। तर हे व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेतले। पाणी घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आणि हे चम्मचने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे। तर आपले कुळीथ आपण शिजवून घेतलेलेच आहेत, पण थोडीशी ही उसळ सैलसरच मला आवडते। आमच्या घरी अशीच आवडते उसळ, तर त्यामुळे इथे मी पाणी थोडेसे जास्तीचं ठेवले आहे। तर आता आपल्याला या उसळीला मस्त अशी शिजवून घ्यायची आहे। 5 ते 6 मिनिटभर व्यवस्थित ही शिजवून घ्यायची आहे। तर गॅसचा फ्लेम मंद ठेवायचा आणि मंद आचेवरती ही उसळ व्यवस्थित शिजवून घ्यायची। तर कुळथाचे खूप फायदे आहेत। लहान मुलांनाही कुळथाची उसळ आठवड्यातून एकदा तरी द्यावी, त्याने हाडे मजबूत होतात। तर 5 ते 6 मिनिटानंतर इथे आपला उसळचा रंग तर तुम्ही पाहताय मस्त अशी तरी आलेली आहे। सुगंध तर खूप मस्त आणि भन्नाट आपली ही उसळ तयार झालेली आहे। तर मोड आलेल्या कुळथाची उसळ ही तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता। अप्रतिम लागते आणि खरेच सांगते 3 ते 4 भाकऱ्या या कुळथाच्या उसळसोबत तुम्ही जास्तच खाल, एवढी चवीला ही उसळ भन्नाट लागते। तर
कोकणामध्ये अशाच पद्धतीने आम्ही उसळ बनवतो. पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये ही उसळ कोकणामध्ये बनवलीच जाते. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.